महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श विचारांना अभिवादन करून आज मी आपणाला बोधिसत्व म्हणजे काय, ज्ञानप्राप्तीपूर्वी आणि ज्ञानप्राप्तीनंतरची जी अवस्था आहे त्या अवस्थेच्या संदर्भात या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहे। बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी बोधिसत्व कोणाला म्हणावे आणि बोधिसत्व म्हणजे काय याचं एक डेफिनेशन दिलेलं आहे। बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य म्हणजे बोधिसत्व असे ते म्हणतात। बुद्ध बनण्याची एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया ही बोधिसत्व अवस्था धारण जो व्यक्ती करतो त्याच्या अनुषंगाने ती होत असते। आणि ज्याची मनाची अवस्था करुणामन आहे, ज्याची मनाची अवस्था प्रज्ञावंत अवस्था आहे, असाच व्यक्ती या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो। म्हणून बुद्ध होण्याचा जो प्रयत्न करतो किंवा त्या मार्गस्थ तो असतो त्यालाच बोधिसत्व म्हटलं जातं। तर बोधिसत्व जो आहे की ज्याच्यामध्ये बुद्धत्वाचं सार गर्भित समाविष्ट झालेलं आहे अशा व्यक्तीला बोधिसत्व म्हटलं जातं। आजच्या काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची ही गोष्ट राहिलेली आहे, कारण की समाजामध्ये आपण पाहत आहे की नक्की धम्म याचं फॉलो करायचं का, समाजकारण राजकारण या गोष्टीला जीवनामध्ये किती महत्त्व द्यायचं नाही, नक्की कशासाठी जीवन जगायचं, अशा अवस्थेमध्ये जीवनाची सगळ्यात महत्त्वाची जी बाजू आहे जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या दि बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथातून सांगितलेली आहे, त्या बाबीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही। त्या बाबीकडे आपण प्रकर्षाने लक्ष देणे खूप गरजेचं आहे। म्हणून बोधिसत्व म्हणजे बाबासाहेबांना आपण बोधिसत्व म्हणतो, म्हणून बोधिसत्वाची अवस्था काय काय असते, कुठल्या कुठल्या प्रकारची असते ही समजून घेणे ही अत्यंत काळाची गरज बनलेली आहे। म्हणून बोधिसत्वा क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे बोधिसत्व राहायला पाहिजे। बुद्ध होण्यासाठी बोधिसत्वाने काय केले पाहिजे, म्हणजे क्रमाने जीवनाची 10 स्थित्यंतरे त्याच्या जीवनामध्ये जी होत आहे की जी त्याच्या मनोअवस्थेच्या नुसार आहे त्या स्थित्यंतराला तरी पाहिलं पाहिजे। त्या स्थित्यंतरामध्ये त्याची जी जीवनाची ग्रोथ जी आहे, जो विकास आहे, जी वाढ आहे, ही होणे खूप गरजेचं आहे। यासाठी बाबासाहेब असं लिहितात की बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत मुदिता म्हणजे आनंद प्राप्त करून घेतो। म्हणजे जीवनाची जी पहिली अवस्था आहे, कारण जीवनाच्या अनेक अवस्था आहेत, या जीवनाच्या अवस्थेमध्ये एक डेली रुटीनच्या बाहेर आपण जीवन जगत नाही। आपल्या जीवनाचा जो काही महत्तम भाग आहे हा आपल्या रुटीन लाईफमध्ये आपण घालवत आहे आणि रुटीन लाईफमध्ये घालवून आपण जीवनामध्ये फार काही मोठी गोष्ट साध्य करणार आहे अशातला भाग नाहीये। आपण कोणतीच मोठी महत्वाकांक्षा घेऊन आपलं जीवन जगत नाही, आपण जीवन जगायचं म्हणून जगतोय आणि ते एंटरटेनमेंट आणि मनोरंजनात्मक अशा स्वरूपात जगतोय। आणि अशा अवस्थेमध्ये एखादा संकल्प घेऊन त्याप्रमाणे आपलं जीवन जगणे हे किती महत्त्वपूर्ण आहे हे पाहणे खूप गरजेचं आहे। म्हणून या ठिकाणी बाबासाहेब लिहितात की बोधिसत्व आपल्या जीवनाच्या पहिल्या अवस्थेत आनंद प्राप्त करून घेतो। ज्या मार्गावरती आपण आहोत त्या मार्गाला आपण आनंदित अवस्थेने स्वीकारणे खूप गरजेचं आहे, म्हणून आनंदित असणे खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, सोनार ज्याप्रमाणे चांदीतले कीट काढून टाकतो त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्यातील अशुद्धता काढून टाकल्यावर असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असलेला परंतु पुढे विचारी बनलेला मनुष्य ढगातून बाहेर पडलेल्या चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो। हे जाणल्यावर त्याला आनंद होतो आणि त्याला सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणाची तीव्र तळमळ लागते। की पहिली तर गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे की ज्याप्रमाणे एखादा सोनार जो की सोनं घडवतो आणि ते सोनं घडवत असताना, चांदी घडवत असताना त्याच्यातलं जे कीट जे आहे ते बाहेर काढून टाकतो, त्याप्रमाणे बोधिसत्व आपल्या मनातील जी अशुद्धता आहे ही अशुद्धता बाहेर काढून टाकत असतो। ज्यांच्या मनामध्ये अशुद्धता आहे ते लोक कल्याण साध्य करू शकत नाही, ते प्राणी मात्रांचं कल्याण साध्य करू शकत नाही। त्या व्यक्तीचा या सर्व जीवन जगण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वार्थ हा त्याचा केंद्रभूत बिंदू असेल आणि स्वार्थाभोवती त्याची समग्रता जी काही जीवनाची अवस्था आहे ती त्याची आधारलेली असेल। म्हणून समाजामध्ये आपण लोक बघतो की जे समाजसेवा करण्याच्या माध्यमातून स्वार्थ साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून जीवन जगत असतात किंवा त्या पद्धतीनेच ते वागत असतात, बोलत असतात आणि राहत असतात किंवा त्यांचं जे प्रदर्शीकरण जे असतं त्या प्रकारचं असतं। परंतु या ठिकाणी की बोधिसत्व आपल्या मनातील अशुद्धता पहिली बाहेर काढतो आणि असा विचार करू लागतो की प्रथम अविचारी असणारा व्यक्ती पुढे विचारी बनलेला आहे आणि ढगातून ज्याप्रमाणे चंद्र बाहेर पडतो त्याप्रमाणे हा व्यक्ती बाहेर पडतो आणि चंद्र ज्याप्रमाणे संपूर्ण जगाला प्रकाशतो त्या पद्धतीने बोधिसत्व आपल्या आनंदाच्या आधारे सर्व प्राणी मात्रांचं कल्याण साध्य करण्याची तीव्र तळमळ त्याच्याकडे निर्माण होते।
ही तीव्र तळमळ आजच्या काळामध्ये लोकांमध्ये दिसत नाही. ही तीव्र तळमळ जी आज लोकांमध्ये दिसते ती एक प्रकारची दांभिकता अशा स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून कल्याणाची तीव्र तळमळ ही आपल्या मनाच्या अवस्थेतून येणे खूप आवश्यक आहे आणि ते पण आपल्या मनातील जे अविचार आहेत त्या अविचारांना बाहेर केल्यानंतर ती प्राप्त होते. जीवनाच्या दुसऱ्या अवस्थेत विमलता म्हणजे शुद्धता प्राप्त होते. यावेळी बोधिसत्वानी कामवासनेचे सर्व विचार मनातून काढून टाकलेले असतात. तो दयाशील होतो, तो सर्वांना दया दाखवतो, तो लोकांच्या दुर्गुणाची खुशामत करीत नाही किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद करत नाही. म्हणजे विमलता याचा अर्थ शुद्धता, आणि शुद्धता ही व्यक्तीच्या जीवनामध्ये निर्माण होणे खूप आवश्यक आहे. व्यक्तीची जी इंद्रिय वासना आहे त्या इंद्रिय वासनेतून तो स्वतः मुक्त होतो आणि हा स्वतः मुक्त झालेला जो बोधिसत्व आहे तो सर्वांच्या प्रती प्रेम भावनेने करुणेच्या भावनेने भरून जातो आणि लोकांच्या दुर्गुणाची तमा न बाळगता त्याची खुशामत न करता किंवा त्यांच्या सद्गुणाविषयी त्यांना नाउमेद न करता तो त्यांच्या कल्याणाची साधना करतो किंवा त्यांच्यासाठी तो तळमळ करतो. जीवनाच्या तिसऱ्या अवस्थेमध्ये तो प्रभाकारी म्हणजे एक प्रकारची तेजस्विता निर्माण करतो. यावेळी बोधिसत्वाची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असते. अनात्म, अनित्यता यासारख्या सत्यांचं त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं, त्याचं आकलन झालेलं असतं आणि आता फक्त सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करायला तयार असतो. आज जर आपण पाहिलं तर प्रभाकरी किंवा तेजस्विता अशा प्रकारची अवस्था कोणाचीच प्राप्त झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आज प्रत्येक व्यक्ती एकमेकांना फसवताना आपल्याला दिसतोय. मग तो समाजाच्या नावाने फसवतोय, तो धर्माच्या नावाने फसवतोय, तो राजकारणाच्या नावाने फसवतोय, तो अनेक प्रकारे आपल्याला महापुरुषांच्या नावाने फसवताना आपल्याला दिसतो आणि फसवणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती वारंवार आपल्याला वाढताना दिसत आहे. मात्र या ठिकाणी जेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा प्रकारची अवस्था तयार होते ज्याला की आपण प्रभाकरी अवस्था म्हणतो, एक तेजस्वी अवस्था म्हणतो, जी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी जे काही प्रकांड अशा पद्धतीचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलं होतं आणि म्हणून त्यांना एक वेगळ्या प्रकारची तेजस्विता होती. ती तेजस्विता आज अनेक लोकांमध्ये, अनेक नेत्यांमध्ये, अनेक प्रकारच्या समाजसेवकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आज जे कोणी धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंमध्ये, भिक्षूंमध्ये देखील अशा प्रकारची तेजस्विता आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं मुख्य कारण हे आहे की त्या प्रकारचं ज्ञान ते संपादन करत नाही. म्हणून बोधिसत्वाच्या अवस्थेमध्ये या प्रकारची प्रभाकारी अवस्था, तेजस्विता आणि निस्वार्थपणा हा जर त्यांच्यामध्ये निर्माण झाला तर निश्चितच त्यांची बुद्धी जी आहे ती आरशाप्रमाणे स्वच्छ झालेली असेल. ज्यांची बुद्धी आरशाप्रमाणे स्वच्छ होते त्याच व्यक्तीच्या जीवनामध्ये जे जीवनाचं सत्य आहे, अनात्मता, अनित्यता किंवा दुःख, हे काही बुद्ध धर्मातले जे 3 प्रकारचे जे काही महत्वपूर्ण तत्व आहेत त्या तत्वांची जागृती किंवा त्याची ज्ञानप्राप्ती त्यांना होत असते. धम्म या जागृतीशिवाय तुमच्यामध्ये निर्माण होत नाही. धम्माचं तुम्ही कितीही वाचन करा, धम्माविषयी कितीही व्याख्यानं द्या, कितीही धम्म प्रवचन द्या, परंतु लोकांच्या जीवनामध्ये बदल होत नाही. याचं मुख्य कारण जर कोणतं असेल तर कारण की ते कोणत्याच या प्रकारच्या अवस्थेमध्ये जात नाही. असं वाटतं की त्यांच्यामध्ये इगो आणि अहंकार निर्माण झालेला आहे. बरेचसे लोक ज्यावेळी धम्म प्रवचन देतात किंवा बरेचसे लोक व्याख्यान देतात तर असं वाटतं की त्या सगळ्या वाचनाचा आणि त्या सगळ्या माहितीचा आणि त्या सगळ्या ज्ञानाचा एक प्रकारचा अहंकार हा व्यक्तीमध्ये नकळत निर्माण झालेला असतो आणि हा अहंकारच एक प्रकारची अनात्मता आहे याची जाणीव त्यांना जराही झालेली नसते. म्हणून अनित्यता, अनात्मता, दुःखता या प्रकारच्या मूलभूत सिद्धांताचा किंवा या प्रकारच्या या 3 सूत्रींचा जो काही अनुभव जो आहे तो अनुभव त्याला या प्रभाकरी अवस्थेमध्ये झालेला असतो. सत्याचं त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं, त्याची आकलन शक्ती वाढलेली असते, त्याला सर्वोच्च ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो कशाचाही त्याग करायला तयार असतो. जीवनाच्या 4थ्या अवस्थेमध्ये तो अर्चिष्मती, याचा अर्थ अग्निप्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता प्राप्त करून घेतो. अर्चिष्मती अवस्था, आणि ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी तो तितके कष्ट घेतो. त्या प्रकारची एक अग्निप्रमाणे तेजस्विता त्याच्यामध्ये निर्माण झाली असते. त्याची बुद्धिमत्ता, त्याचं ज्ञान हे अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचं बनलेलं असतं. या स्थितीत बोधिसत्व अष्टांगिक मार्ग, चतुर्विध ध्यान, चतुर्विध व्यायाम, चतुर्विध इच्छाशक्ती आणि पंचशील याच्यावर आपले चित्त केंद्रित करतो. म्हणजे ही जी अर्चिष्मती अवस्था आहे या अवस्थेमध्ये बोधिसत्व अष्टांगिक मार्ग जो सगळ्यांना परिचित आहे, जो शील समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग आहे, जो सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक कर्मांत
समेक समाधी अशा प्रकारचे आर्य अष्टांगिक मार्गाची जी काही जीवन पद्धती तथागतांनी सर्वांसाठी सांगितली अशा आर्य अष्टांगिक मार्गाचं तो पालन करत असतो। चतुर्विध ध्यान याचा तर प्रथम ध्यान, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ ध्यान या 4 ध्यानांची त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने वाढ झालेली असते। चतुर्विध व्यायाम याचा अर्थ प्रयत्न, मानसिक प्रयत्न, हा मानसिक प्रयत्न करत असतो। चतुर्विध इच्छाशक्ती याचा अर्थ बल, 4 प्रकारचे जे बल असतात त्या बलांची त्याच्यामध्ये वाढ झालेली असते। आणि पंचशील याचा अर्थ समग्रशील, जे शील जे आहे की माणसाला एक नीतिमान जीवन जगण्यासाठी प्रवृत्त करतं आणि याच्यावरती त्याचं चित्त केंद्रित झालेलं असतं। म्हणून अशा पद्धतीने त्याची अर्चिस्मती अवस्था म्हणजे तेजस्वी बुद्धिमत्ता जी अनुभूतीच्या स्तरावरती निर्माण झालेली असते, ना की पुस्तकं वाचण्यातून किंवा माहिती इतरांना आदान प्रदान करण्यातून ती तयार नाही होत, तर ती स्वतः वास्तविक जगण्याच्या प्रक्रियेतून ती बनलेली असते, ती अनुभूतीतून आलेली असते, ती ध्यानाच्या प्रक्रियेतून आलेली असते, ते जीवन जगत असताना वर्तमान क्षणाच्या जीवन प्रक्रियेतून विकसित झालेली असते आणि म्हणून त्याला खूप जास्त महत्व आहे। जीवनाच्या 5व्या अवस्थेमध्ये तो सुदुचर्या म्हणजे जिंकण्यास कठीण अशी स्थिती प्राप्त करून घेतो। म्हणजे जिंकण्यास कठीण म्हणजे अशा प्रकारचा विजयी व्यक्ती बनून जातो की त्याला कुणी पराजित करू शकत नाही किंवा त्याचा विजय हा पराभूत अवस्थेमध्ये परिवर्तित करू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था त्याची निर्माण होत असते। सापेक्ष आणि निरपेक्ष यांच्यातील संबंधाचे त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं, म्हणजे परिस्थितीची सापेक्षता आणि परिस्थितीची निरपेक्षता या संदर्भाचं त्याला पूर्ण ज्ञान झालेलं असतं। आज जर आपण जर पाहिलं तर आपल्याला ना परिस्थितीची सापेक्षता कळते, आपल्याला परिस्थिती निरपेक्षता कळते। आपण फक्त आणि फक्त रेपिटेटिव्ह अशा काही गोष्टी बोलत असतो, परंतु त्याचं तथ्य हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा आपण त्याचं एक प्रकारचं आचरण म्हणा किंवा अनुसरण म्हणा ते आपण करत नसतो। म्हणून आपल्या जीवनामध्ये या प्रकारे जिंकण्यास कठीण अशा प्रकारची स्थिती ही निर्माण होत नसते। जीवनाच्या 6व्या अवस्थेत तो अभिमुखी होतो। अभिमुखी याचा अर्थ असा की पदार्थाची उत्क्रांती आणि तिचे कारण म्हणजेच प्रतित्य समुत्पाद म्हणजे 12 निदानं पूर्ण आकलन करण्याची त्याची तयारी झालेली असते। आणि अभिमुखी नावाच्या या ज्ञानामुळे अविद्येने अंध झालेल्या सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या अंतःकरणात आघात करणं उत्पन्न होते। म्हणजे कार्यकारण भावनाचं किंवा प्रतित्य समुत्पादाचं जे ज्ञान आहे या ज्ञानाविषयी त्याला पूर्ण आकलन या अवस्थेमध्ये होतं आणि या अवस्थेमध्ये ते आकलन झाल्यामुळे जे अविद्या आणि ग्रस्त अशा प्रकारचे लोक आहेत त्या अविद्येत ग्रस्त असणाऱ्या लोकांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी अंतःकरणामध्ये एक करुणेचा भाव त्याचा उत्पन्न झालेला, तो करुणेचा भाव हा कार्यान्वित होतो। तो फक्त उत्पन्न होत नाही, तो काय फक्त शब्द म्हणून आपण बोलत नाही की सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचं ठीक हो, सगळ्यांचं व्यवस्थित हो असं जरी आपण बोलत असतो, परंतु मानसिकरित्या आपली तशा प्रकारची भावना नसते, आपल्यामध्ये ईर्ष्याभाव इमिजिएटली निर्माण झालेला असतो। म्हणून करुणेचा हा प्रभाव जो आहे ऊर्जेचा हा त्याच्यामध्ये तयार झालेला असतो आणि अगाध करुणा ही त्याच्यामध्ये प्राप्त झालेली असते। जीवनाच्या 7व्या अवस्थेत बोधिसत्व दुरंगमा म्हणजे दूर जाणे ही अवस्था प्राप्त करतो। बोधिसत्व आता दिक्कालातील असतो, तो अनंताशी एकरूप झालेला असतो। तथापि सर्व प्राणीमात्राविषयी वाटणाऱ्या करुणेमुळे त्याने आपले नामरूप अद्यापही धारण केलेले असते। एका बाबतीत मात्र तो इतरांपेक्षा अगदी निराळा असतो। कमलाप्रमाणे ज्याप्रमाणे पाणी थांबत नाही त्याप्रमाणे जगातील मोह त्याला चिकटून राहत नाही, तो आपल्या सहचारातील तृष्णा शांत करतो। परोपकार बुद्धी, सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांत वृत्ती, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची तो जोपासना करतो। दुरंगमा म्हणजे काय की जीवनाची एक अशी अवस्था की ज्याला जीवनाचं सत्य गवसतं तो या विश्वाशी एकरूप होऊन जातो। विश्व आणि तो वेगळा नसतो, हे समग्र ब्रह्मांड आणि तो वेगळं नसतो, हे सगळं कॉस्मिकता जी आहे ती आणि तो वेगळा नसतो, त्याच्यामध्ये तीच एक भावना तयार झालेली असते आणि त्याच्याशी तो एकरूप झालेला असतो। आणि यामुळे त्याच्यामध्ये जे इतर प्राणीमात्रांविषयी वाटणारी जी करुणा आहे या करुणेमुळे त्यांनी आपलं शरीर आणि मन या शरीर आणि मनाची त्याची गती जी होत असते त्याच्यात तो जागृत असतो आणि आपल्या सहचार्यांशी तो योग्य पद्धतीने वागतो। ज्याप्रमाणे कमळावरती पाणी थांबत नाही त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची किलमिश त्याला पकडत नाही आणि म्हणून तो सर्व आपल्या जीवनातील सर्व तृष्णा ज्या त्या तृष्णेने त्याला प्रशांत करत असतो आणि परोपकार बुद्धी ही त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते, सहनशीलता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते, व्यवहार चातुर्य त्याच्यामध्ये निर्माण झालेलं असतं, शक्ती त्याच्यामध्ये तयार झालेली असते, शांत वृत्ती त्याची बनलेली असते, बुद्धी आणि सर्वश्रेष्ठ प्रज्ञाची तो जोपासना करत असतो। आपण जर पाहिलं तर आज प्रत्येक व्यक्तीमध्ये जे कोणी बौद्ध धम्माचं आचरण करत आहेत त्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या अवस्था निर्माण होणे खूप गरजेचं आहे।
त्यांच्यामध्ये परोपकार बुद्धी तर असणे गरजेचे आहे, परंतु सहनशीलता, व्यवहार चातुर्य, शक्ती, शांतवृत्ती, बुद्धी, सर्वश्रेष्ठ प्रज्ञा याची त्यांनी जोपासना करणे खूप आवश्यक आहे. तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये या प्रकारची त्यांना कुणीही व्यक्ती पराभूत करू शकणार नाही, अशा प्रकारची अवस्था तयार होते. त्याचप्रमाणे जीवनाच्या आणखी पुढच्या अवस्थेमध्ये त्याला धम्माचं ज्ञान होतं, परंतु लोकांना समजेल अशा रीतीने तो त्यांना धम्माची ओळख करून देतो. आपल्या व्यवहार चातुर्याने आणि सहनशीलतेने वागले पाहिजे हे त्याला कळते. त्याला लोकांनी कितीही त्रास दिला तरी तो शांत वृत्तीने तो त्रास सहन करतो, कारण केवळ अज्ञानामुळेच लोक त्रास देत असतात आणि लोकांनी त्यांच्या हेतूबद्दल गैरसमज करून घेतले आहेत हे त्यांना कळत असते. परंतु त्याच वेळी प्राणीमात्रांचे कल्याण करण्याचा किंवा करण्याविषयीचा त्यांचा उत्साह यत्किंचितही कमी होत नाही किंवा प्रज्ञेकडे तो पाठ फिरवत नाही, म्हणून दुर्दैव्य त्याला सन्मानून कधीच च्यूत करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारची अवस्था की लोकांनी कितीही आपल्याला त्रास दिला तरी आपण आपल्या सन्मार्गावरून आरूढ होऊन कधीच आपण त्यापासून दूर जाता कामा नये, कधीच आपण त्याला सोडून देता कामा नये. उलट जे लोक त्रास देत आहेत त्या लोकांना तुम्ही का त्रास देताय याविषयीचा हेतूच माहिती नसल्यामुळे ते व्यक्ती त्या पद्धतीने आपल्याला त्रास देत असतात. परंतु त्या त्रासाचाही उपयोग करून आपण आपला शत्रू हा योग्य दिशेने योग्य मार्गाने घेऊन जाण्यासाठी सतत आपल्यावरती नजर ठेवत असतो. आपल्याला मदतच एक प्रकारची तो करत असतो आणि सन्मार्गावरती आपल्याला कधी च्यूत तो करू देऊ शकत नाही. म्हणून आपणही त्या सन्मार्गावरती आरूढ राहणे हे खूप गरजेचं असतं. जीवनाच्या 8व्या अवस्थेमध्ये तो अचल होतो. या अवस्थेमध्ये बोधिसत्वाला करावे लागणे सर्व कष्ट संपतात. जे चांगले आहे ते तो स्वाभाविक अनुसरतो. तो जी गोष्ट करेल त्या गोष्टी तो यशस्वी होतो. म्हणजे त्याची मनाची एक अचल म्हणजे कधीच त्या ठिकाणून तो म्हणजे त्याचं मन जे आहे ते चंचल होणार नाही किंवा त्या मार्गात तो पोहोचलेला आहे तिथून तो पुन्हा मागे येणार नाही, अशा प्रकारची अचल अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. जीवनाच्या 9व्या अवस्थेत तो साधुमती होतो. सर्व धम्म किंवा त्यांची शास्त्र आणि सर्व दिशा त्याने जिंकल्या आहेत आणि त्याला संपूर्ण आकलन झालेला असून तो कालातीत आहे, अशीच प्रकारची साधुमती ही त्याची अवस्था असते. की सर्व प्रकारच्या गोष्टी त्याला प्राप्त झालेल्या आहेत. सर्व प्रकारचे विज्ञान आणि सर्व दिशा त्याने जिंकल्यासारखं त्याला वाटतात आणि त्याला ती साधुमती अवस्था प्राप्त होते. जीवनाच्या 10व्या अवस्थेत तो धर्ममेध होतो. बोधिसत्वाला बुद्धांची देवदृष्टी प्राप्त होते. जीवनाची जी 10वी अवस्था आहे त्यात तो धर्ममेध म्हणजे सर्व प्रकारचे जे मेध आहेत किंवा सर्व प्रकारचे जे काही सर्वश्रेष्ठता जे आहे ती धर्ममेधामध्ये आहे आणि म्हणून अशा प्रकारची 10 सामर्थ्य प्राप्त करून घेतो. कारण बुद्ध होण्यास त्याची ही आवश्यकता असते आणि ही स्थित्यंतरी होत असताना त्याने ही 10 सामर्थ्ये मिळवली पाहिजे. इतकेच नव्हे तर त्याने 10 पारमिताचाही पूर्ण अभ्यास केला पाहिजे. म्हणजे या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर बोधिसत्वांच्या 10 पारमिता ह्या बोधिसत्वांच्याच अवस्था आहेत. म्हणजे बुद्ध होण्यासाठी बुद्धत्वाच्या ज्या 10 अवस्था आहेत मनाच्या त्या याच प्रकारच्या आहेत. म्हणून जीवनामध्ये पारमिता म्हणजे पूर्णत्वता म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही ज्यावेळेस कराल ती परिपूर्ण स्वरूपामध्ये करणे खूप गरजेचं आहे. ती अर्धवट सोडले तर ती पारमिता पूर्णत्व असं होऊ शकत नाही. म्हणून पारमिता ही जीवनाच्या एका अवस्थेची परिपूर्ती असली पाहिजे. पारमितांचा खास व्यासंग पायरीने केला पाहिजे. एका जीवन अवस्थेत एकच पारमिता असली पाहिजे. एकीचा थोडा अंश आणि दुसरीचा थोडा अंश असे मिश्रण असता कामा नये. म्हणजे बाबासाहेबांनी लेखन करत असताना त्यामध्ये पारमिता हा संदर्भ सांगत असताना या प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे दुहेरी अवस्था प्राप्त झाल्यानंतर म्हणजे बोधिसत्वाच्या 10 अवस्था आणि 10 पारमिता या सर्व गोष्टींचं सामर्थ्य प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती बुद्ध अवस्थेला हा पोचतो आणि बोधिसत्वाच्या जीवनातील बुद्ध हा एक जीवनाचा कळस ठरला जातो. बोधिसत्वाच्या जीवनाचा हा जो संदर्भ आहे हा आपल्या जातक कथांमध्ये आपल्या अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यात येतो. बाबासाहेब असं म्हणतात की जातकांचा सिद्धांत देवाच्या अवतारवादाच्या ब्राह्मणोक्त सिद्धांतासारखा वाटतो, परंतु तो तसा नसून जातक सिद्धांत हा बुद्धांच्या अत्युच्च शुद्ध अवस्थेच्या जीवनाचा सार यावर तो आधारलेला आहे. म्हणून बुद्धांच्या अतिशुद्ध किंवा विशुद्ध अवस्थेचं जीवनाचं सार म्हणत असताना या बोधिसत्वांच्या ज्या 10 अवस्था आहेत ह्या 10 अवस्था पाहणे खूप गरजेचं आहे. आणि जीवनामध्ये धर्ममेध अवस्था ही आपल्याला प्राप्त करणे खूप गरजेचं आहे. कारण बरेचसे लोक जे आहेत ते बुद्ध धम्माचा अभ्यास करत असताना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. असं वाटतं की बुद्ध धम्म हा फक्त इतरांना सांगण्याचाच मार्ग आहे. हा इतरांना सांगण्याचा मार्ग नाही, हा स्वतः आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा मार्ग आहे. आणि हा आचरण म्हणजे काय तर आचरण म्हणजे दुसऱ्याची कॉफी नाही, दुसऱ्याचा एक प्रकारे केलेली कॉफी जी असते नक्कल जी असते ती नक्कल नाही तर अनुसरण
अनुसरण हा म्हणजे काय, तर जीवनामध्ये जी जी गोष्ट तुम्ही प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करता ती गोष्ट तुमच्या स्वतःच्या अनुभूतीतून विकसित झाली पाहिजे. ही अनुभूतीतून विकसित होणारी जी गोष्ट आहे ती अनुसरणाच्या स्थितीमध्ये तयार होत असते. म्हणून आपल्या जीवनातला जो संकल्प आहे तो बोधिसत्वाचा असला पाहिजे. मग कोणी मोठा किती व्यक्ती असू दे, मोठा नेता असो, समाजसेवक असो, किंवा आणखीन कोणत्या प्रकारचं काम करणारा कोणता प्रशासकीय अधिकारी असो किंवा कोणी असो, सर्व लोक जे आहेत, उपासक आहेत, उपासिका आहेत किंवा व्यक्ती आहेत, बंधू आहेत, भगिनी आहेत, सर्व जे लोक आहेत त्या सर्व लोकांनी कोणत्याही प्रकारचा भेद उत्पन्न न करता जर आपण आपल्या जीवनामध्ये बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुसरण जर केलं तर मात्र निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये या बोधिसत्वांच्या अवस्था निर्माण होतील आणि बुद्धत्वाची प्राप्ती जी आहे ते आपल्याला करता येईल. बुद्ध अवस्था प्राप्त करता येत नाही अशातला भाग नाही. प्रत्येक व्यक्ती बुद्ध बनू शकतो. बुद्ध बनण्याची ही 10 अवस्थेची प्रक्रिया बाबासाहेबांनी दि बुद्ध आणि धम्मा या ग्रंथामध्ये समजून सांगितलेली आहे. आणि ही सांगत असताना प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा प्रत्येक व्यक्तीचं जीवन म्हणा, त्या जीवनामध्ये या अवस्थेचा एक प्रकारे निर्मिती म्हणजेच काय, तर एक प्रकारे बाबासाहेबांना अपेक्षित असणारा व्यक्ती बनणे आहे, एक प्रकारे चांगला मनुष्य बनणे आहे. कारण की ह्या गोष्टी निर्माण झाल्या तरच बाबासाहेबांना अपेक्षित असणारं काम हे आपल्याला करता येऊ शकतं. नाहीतर अनेक प्रकारचे मतांतर, भेद, अनेक प्रकारचे विचार प्रवाह हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि विचार प्रवाह जे असतात ते फक्त आपण एकमेकांवरती ते थोपत असतो. मात्र एक विचार प्रवाह जो असतो तो विचार प्रवाह एकमेकांवर थोपण्यापेक्षा एकमेकांना समजून घेणे, एकमेकांची अंडरस्टँडिंग विकसित करणे, तशा प्रकारची मॅच्युरिटी आपल्यामध्ये येणे किंवा तशा प्रकारचं प्रौढत्व आपल्यामध्ये येणे हे खूप गरजेचं आहे. कारण ही काळाची गरज आहे. आज जर आपण आपल्या समग्र लोकांचं जर अवकलन केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या अवकलनातून आपल्याला समाजाचे नाना प्रकारचे भेद आपल्याला लक्षात येतात. आणि अशा प्रकारच्या भेदवृत्तीमुळे समाजाचा विकास हा आपल्याला होताना दिसत नाहीये. उलट समाज अशा गोष्टीवरती अडकून गेलेला आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेब म्हटले की मला धम्म प्यारा आहे, मला राजकारण प्यारं नाही. परंतु समग्र लोक जे आहेत ते समग्र लोक हे धम्मापेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व देत असल्यामुळे समाजाचा समग्र विकास होत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. राजकारण, बाबासाहेब म्हटले, राजकारण ही सर्व समस्याची गुरुकिल्ली आहे. परंतु ही गुरुकिल्ली म्हणत असताना आपल्या सर्व समस्या ज्या आहेत त्या सर्व समस्या आर्थिकपणे, त्या सामाजिकपणे, त्या शैक्षणिकपणे, आणि जर राजकारणाच्या माध्यमातून जर तुमच्या सर्व समस्येचे निराकरण होत असेल तरच ती यशाची गुरुकिल्ली ठरू शकते. अन्यथा ती यशाची गुरुकिल्ली ठरू शकत नाही. कारण की ज्या ज्या प्रकारचे विचार प्रवाह तुम्ही घेऊन चाललेले आहात त्या विचार प्रवाहामुळे तुम्ही तिथे पोहोचालच असं नाही. मात्र धम्मचं तसं नाही. धम्म हा जो आहे हा जरी भारतीय दृष्टिकोनातून अल्पसंख्याक असला तर जागतिक दृष्टिकोनातून बहुसंख्याक आहे. आज श्रीलंका, ब्रह्मदेश, आज थायलंड किंवा आज तिबेट म्हणा किंवा जपान म्हणा किंवा कोरिया म्हणा, तर अशा देशांमध्ये जे काही बुद्ध धम्म आहे, हा बुद्ध धम्म जो आहे जो टिकून आहे त्याचं एकमात्र कारण की ते सर्व देश धार्मिक अशा प्रकारचे देश आहे. ते राजकारणापेक्षा धम्म कार्याला जास्त महत्त्व देतात आणि राजकारणाचा समग्र उपयोग देशातील समग्र जी स्थिती आहे धम्माची ती वाढवण्यासाठी जास्त जोर देत असतात. म्हणून त्यांची बुद्धविहारे खूप मोठ्या स्वरूपाची बुद्धविहार असतात. त्या मोठ्या स्वरूपाच्या बुद्धविहारांमध्ये चांगल्या प्रकारची कार्य जी आहेत ती त्या ठिकाणी होत असतात. म्हणजे समाजाचं एकत्रीकरण करण्याचं काम, लोकांना ध्यान सामूहिकरित्या करण्याचं काम, एक चांगल्या प्रकारचे सेलिब्रेशन करण्याचं काम हे त्या ठिकाणून हे नेहमी आपल्याला होत असताना आपण पाहत असतो. कुठेही आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये दिसत नाही. मात्र त्यांच्या आजच्या यंग जनरेशनमध्ये ही क्रेज थोडी कमी दिसते. परंतु यंग जनरेशनमध्ये जरी क्रेज कमी असली तर सर्व संस्कार जे आहेत ते मात्र त्या धम्माचेच झालेले असतात. त्यामुळे ते कुठे ढळत नाही, ते त्या मार्गावरती आढळ असतात. ते आपल्या जीवनामध्ये पैसे कमवण्याला महत्त्व देतात तितकंच सामाजिक अभिवृद्धीला पण जास्त महत्त्व देतात. ते आपल्या जीवनामध्ये धम्माचा हा व्यक्तिगत जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने श्रद्धा विकसित करून आपल्या जीवनामध्ये धम्माची वाढ करत असतात आणि त्याचद्वारे त्यांच्यामध्ये करुणा आणि प्रेम, नीती या गोष्टीची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ही जी काय सामाजिक अभिवृद्धी आहे, ही सामाजिक अभिवृद्धी ही शब्दापुरती मर्यादित न राहता ही तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि तुमच्या सामाजिक जीवनामध्ये निर्माण होणे खूप गरजेचे आहे. जेव्हा अशा प्रकारची अवस्था आपल्यामध्ये तयार होईल किंवा बाबासाहेबांनी सांगितलेल्या बुद्ध धम्म आणि त्या बुद्ध धर्मातील या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या बोधिसत्वांच्या गोष्टी आहेत, ज्या आर्याष्टमिक मार्गाच्या गोष्टी आहेत, याची वाढ हा जोपर्यंत तुमच्यामध्ये होत नाही
तोपर्यंत आपण समग्रपणे बुद्धत्व किंवा बौद्ध बनलो असं म्हणू शकत नाही. तर बुद्ध एक असा मार्ग आहे जो तुम्हाला अनेक प्रकारच्या दिशा दाखवतो, अनेक प्रकारची जीवन प्रक्रिया सांगतो आणि एक नवी दिशा ही जगाला देऊ शकतो. तर ती दिशा देण्यासाठी आणि अतिउच्च सभ्यतापूर्ण जीवन संस्कृती विकसित करण्यासाठी आपल्याला सर्व लोकांना समाविष्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये देखील व्यक्तिगतरित्या आपल्यामध्ये धम्माची वाढ होणे खूप गरजेचे आहे आणि इतरांमध्ये त्याच पद्धतीची अभिवृद्धी करणे गरजेचे आहे. तेव्हाच कल्याण साध्य करता येईल. म्हणून बुद्ध बनण्याची प्रक्रिया म्हणजे बोधिसत्वाची प्रक्रिया आहे आणि बोधिसत्वाची प्रक्रिया म्हणजे एक चांगला सुसंस्कृत सुसंवादी अशा प्रकारचा व्यक्ती बनण्याची प्रक्रिया आहे. आणि यातच सर्व काही बाबासाहेबांना जे सांगायचे ते बाबासाहेब सांगतात आणि इतरांना देखील त्याच प्रकारचा उपदेश करतात, इतरांना देखील त्याच प्रकारचा संदेश देतात. आणि म्हणून आजच्या काळामध्ये बाबासाहेबांना देखील तितक्याच योग्य पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. फक्त इतर लोक जे सांगतात, भाषण करतात किंवा लिहितात तितकंच मर्यादित न राहता आपण स्वतः बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं वाचली पाहिजे. आपण स्वतः बुद्ध धम्माविषयी जे काही लिहिलेलं आहे ते वाचलं पाहिजे. कोणी सांगेल हिनयाने, कोणी सांगेल महायाने, कोणी सांगेल वज्रयाने, अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये न अडकता एक प्रकारचा निरपेक्ष भाव ठेवून आपण या धम्माचं आकलन समग्ररित्या केलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण विज्ञानाचं आकलन करतो त्या पद्धतीचं आकलन हे आपण करणे खूप गरजेचं आहे. तेव्हाच सगळ्या लोकांना बुद्ध धम्म आणि त्याचं महत्त्व लक्षात येईल आणि बाबासाहेबांची जी नवी एक दूरदृष्टी जी होती ती दूरदृष्टी लक्षात येईल. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला ती दूरदृष्टी कळते, परंतु तशाच प्रकारची दूरदृष्टी त्यांनी धम्माचा स्वीकार करत असताना घेतलेली आहे आणि ती दूरदृष्टी त्यांनी त्यांच्या बुद्ध आणि धम्मामध्ये मांडली आहे. तर ती खऱ्या अर्थाने आपण समजून घेणे गरजेचं आहे. आज इतकंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.